शाळेत 10 वर्षापासून कार्यरत आहे. रुपालीताई सगळ्या मुलांची, ताईंची लाडकी, सगळ्यांना मदत करण्यास तत्पर असणारी, हसरी आणि शांत स्वभावाची आहे. शाळेत काम करत असतानाच रुपालीताईने आपले पदवी शिक्षण पूर्ण केले. तसेच संगणकाचे CCC शिक्षण पूर्ण केले. अशा रुपालीताईचा आम्हाला सार्थ अभिमान व कौतुक वाटते. आता पुढील सूत्र मी रुपालीताईकडे देते. सगळ्यांना नमस्कार आणि मनापासून स्वागत. स्नेहसंमेलनाबद्दलची शाळेची भूमिका थोडक्यात सांगते. शाळेचं वेगळेपण आपल्या स्नेहसंमेलनातून झळकते. स्नेहसंमेलनामुळे मुलांच्या कलागुणांना वाव मिळतो, सभाधीटपणा येतो, हे तर आहेच. पण त्याचबरोबर आपल्या स्नेहसंमेलनाला एक थीम असते. एखाद्या साहित्यिकाची ओळख करून दिली जाते, तर कधी मुलांच्या भावविश्वातील विषय असतो. यापूर्वी झालेल्या विषयांची यादी पाहिली तर हे आपल्या लक्षात येईल. शांता शेळके, सलील कुलकर्णी, संदीप खरे, विंदा करंदीकर, रंग, निसर्ग, आकाश इत्यादी. स्नेहसंमेलनाच्या सादरीकरणातही शाळेचे वेगळेपण दिसून येते. वर्गातील प्रत्येकाचा कार्यक्रमात सहभाग असतो. कोणत्या कार्यक्रमात सहभागी व्हायचं हे ठरवण्याचे मुलांना स्वातंत्र्य असते. कार्यक्रमासाठी नव्या वेगवेगळ्या भाषांमधील गाण्यांचा शोध घेतला जातो, त्याचा अर्थ समजून घेतला जातो. सादर होणारे नाटक पालकांनी अथवा ताईंनी लिहिलेले असते. स्नेहसंमेलनात वेशभूषेवर खर्च केला जात नाही. मुलांकडे असणारे कपडे वापरले जातात. पोशाख भाड्याने आणले जात नाहीत. अचूकतेचा आग्रह नसतो, त्यामुळे कोणत्याही दडपणाशिवाय मुलं कार्यक्रम सादर करतात. कार्यक्रमाच्या सादरीकरणाचा निखळ आनंद मुलं घेतात. उपलब्ध साहित्याचा वापर करून ताई पाठ पडदा सजवतात. अर्थातच या सर्व कामात पालकांचा मोठा सहभाग असतो. आता यापुढील सूत्र मी मृणाल ताईंकडे सोपवते. धन्यवाद. स्नेहसंमेलनाविषयी शाळेची भूमिका रुपालीताईने सांगितली. आता स्नेहसंमेलनाच्या विषयाच्या अनुषंगाने आपण वर्गात मुलांशी काय काय चर्चा करतो हे मी थोडक्यात सांगते. स्नेहसंमेलनाचा विषय मुलांच्या भावविश्वाशी निगडीत असतो. एकदा विषय ठरला की ताई मुलांशी त्या विषयावरती भरपूर गप्पा मारतात. आजचा आपला स्नेहसंमेलनाचा विषय पाऊस आहे. त्या विषयाशी निगडीत बऱ्याच पुस्तकांचे वर्गात वाचन झाले. मुलांनी पुस्तकं हाताळली, भरपूर चित्र काढली. पाऊस पडण्याआधी वातावरण कसे असते, पाऊस पडताना येणारे विविध आवाज, निसर्गात होणारे बदल, पाऊस पडला नाही तर, अशा विविध मुद्द्यांवर मुलं त्यांच्या कल्पनेप्रमाणे व्यक्त झाली. असा एखादा विषय घेतल्यावर ताई आणि मुलांमध्ये सविस्तर चर्चा होते. मुले तो विषय समजून घेतात व व्यक्त होतात. आता मुलांची चित्र आणि मुलांनी बोललेले जे वाक्य आहे तुम्ही येताना बघितले असतील, आणि जर बघितले नसतील तर जाताना नक्की बघा. आता ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात तो कार्यक्रम आपण लवकरच सुरू करूया. धन्यवाद. अरे वा, छान. आता बघूयात बरं ही मुलांची गाणी. आलं ना.
कृपया सगळ्यांनी गाणं चालू असताना शांतता राखावी. व्हिडिओ शूटिंग सुरू आहे.
पालकांना विनंती आहे, आपण व्हिडिओ शूटिंग करत आहोत तेव्हा कृपया मोबाईलवर शूटिंग करू नये, कार्यक्रमाचा आनंद घ्यावा. मित्र मैत्रिणींनो, ह्या वर्षी आपण वर्षा सहलीला गेलो पण पाऊस पडलाच नाही. हो ना, आपल्याला मनसोक्त पावसात भिजताच आलं नाही. पण का नसले पडला पाऊस? तो रुसला असेल. तुला कसे कळले? चल तुला दाखवतो. आलो बाबा एकदाचे. हो ना, आता कुठे इतक्या वेळाने झाड दिसत आहे. ते बघा पण आहे, पण ते पांढरे आहे. काय रे झाडांना ढगांना, कुठे गायब झाले तुम्ही? या वर्षी आम्हाला साधं दर्शन सुद्धा दिलं नाही. अरे, या जमिनीला इतक्या भेगा का पडल्या आहे? तो बघ, तो वाराही थांबलाय. जमिनीला तहान लागली आहे. वारा ढगांना उचलू उचलू थकलाय. तहान तर आम्हालाही खूप लागली, म्हणून तर त्या पावसाला शोधतोय. पाऊस तो काही तुम्हाला भेटणार नाही. का बरं? तो रुसलाय. सगळं पाणी पोटात धरून बसलाय. किती समजावलं मी त्याला. पाऊस पडला नाही तर जमिनीला पाणी कुठून मिळणार? मला पाणी नाही मिळालं तर झाड कशी जगणार? आम्ही नाही जगलो तर डोंगर माती तरी कशी काय धरणार? डोंगर नाही राहिले तर मी कसं आणणार? वाळा आणला नाही तर आम्ही कसे बरसणार? आम्ही बरसलो नाही तर पाऊस कसा पडणार? आणि जर पाऊस नाही पडला तर जमिनीला पाणी कुठून येणार? मला पाणी नाही मिळालं तर? समजलं बाबा, समजलं. पण पाऊस चिडलाच का आहे? तेच तर, तो का चिडलाय ते कोणाला सांगत नाही. असं काय? आम्ही घालतो त्याची समजूत. एक माणूस आपल्यावर रुसलेला दिसतोय. अरे, मग ते पावसाचं गाणं म्हण की. हो ना रे, रेन रेन गो वेन. अरे वेड्या, त्याच्याने पावसातून लांब निघून जाईल ना. सॉरी बाबा, सॉरी. ये रे पावसा, तुला देतो पैसा. गप्प बसा. मी काय रस्त्याचा भिकारी दिसतो का? जिथे 20 रुपयाचं नाणं येतं तिथे मला एकच पैसा देता. अरे तसं नाही, पुढे आहे ना, पैसा झाला खोटा, पैसा झाला. खोटा पैसा देऊन आतापर्यंत वेळात काढत आले. आता काय नाही, चालते बा. अरे चिडू नकोस ना, खरा पैसा देतो. जरा तुझा QR कोड देतोस का? मी काय किराणा माल वाटतो? पैसे
रस्ते कमी पडले की कापा झाडं, मेट्रो बांधायची तोडा झाडं, झाडं नसले तर ऊनच ऊन, सावली थंडावा कुठेच नाही, मग मी वाहणार तरी कसा? पाऊस पडण्यासाठी लागणाऱ्या एकाही गोष्टीची तुम्ही काळजी घेत नसा तर पाऊस पडेल तरी कसा? आपण आपली काळजी न घेण्यामुळे काय करतो? चिडतो, रुसतो. तेवढं समजतं तुम्हाला? चुकलो बाबा, मी चुकलो. यापुढे मी रासायनिक खत अजिबात वापरणार नाही. यापुढे मी बी बियाणं आणि खत नैसर्गिकच वापरेन. यापुढे जो पण झाडं तोडेल मी त्याच्या पुढे विरोधात उभा राहील. शक्य तितकी झाडं लावेल, इतरांनाही लावायला सांगेल. हॅलो हॅलो हो ना, पावसाचा राग पण गेलाय आणि तो छान बरसलाय. हो ना, ते बघ ती मुलं सहलीला चालली आहेत. आपल्यासारखी बस मधून नाही चालली आहे. हो ना, मग कशी? चल बघूया.
जवळ नाही चांगलं दिसत, फोटो नाही चांगला. अदरवाईज काव्या खूप मजा येते ना. राघव पुढे सर. पण मला माहिती घ्यावा लागेल. खूप मजाचे फोटो काढतो. आलं लक्षात, अगदी तोंडाजवळ नाही जायचं. सुरू आहे. ठीक आहे तू बरं. मी खाली उतरल्यावर बोला. टिटुलांनी हो चिन्मय, आपल्याला पण जायला हवं. कविता म्हणायची आहे ना. ढग गडगडे, वीज कडकडे, पाऊस कसा पडे, टप टप टप. होडी माझे डोले, पानावरती चाले, वल्ले कसे आले, छप छप छप. दही भरले ठरले, घेऊन येले, शेतकरी चाले, झप झप झप. तिकडे धम धम ढोल वाजला ढगात, छमछम पाऊस नाचला अनात. माळावर घुमली वाऱ्याची बासरी, खो खो वाजली नदी धावरी. कळाकळ वीज चमकली, मी बाबांच्या खुशीत शिरली. निळ्याभोर आकाशात चमचमणारा कापूस, झिरमिर झिरमिर वळवाचा पाऊस. मातीचा वास, गारगार हवा, नाच रे उन्हाचा खेळच नवा. ढगातून डोकवतो सूर्याचा चेहरा, निळा निळा पक्षी झेपावतो भराला. वाराडी आणले ढग काय गाळे, थुई थुई नाचले मोडी आणि. झाडातून सांडली पावसाची गाणे, टप टप पानातून ओघळलं पाणी. सहसा आला वारा सुसाट, शेतात उसळी हिरवी लाट. दंगा करत पाऊस आला, धो 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 कोसळत राहिला. डोंगरावरून ओघळला, नदीमधून धावला, झाडामधून सांडला, रस्त्यावर ओसंडला. सरीवर सरी सर सर सर, गारा पडला तड तड तड. शेतात नाचला थाय थाय फार, तोंडावर सपसप लागतो वार. धो धो पाऊस कौंडावर नाचतो, सगळं काही धुवून येतो. रिप रिप पाऊस गुडघ्यावर चिखल, बेड बसता मारून फटकल. गिरक्या घे थेंब टपटपले, पानांच्या घसर गुंडेवरून घसरले. खडाखड ओसरला आवळा, ओसरला वरून धबधबा वेळा. पाण्याचा लोट दमला पडून, होऊन तळे राहिला साचून. जमिनीत लपल्या शिरपून सरी, खंडा विहिरी दिवरी. धावल्या नद्या
इकडे तिकडे शेवटी येती समुद्राकडे. पाणीच पाणी पाणीच पाणी तरुणात साचले खालत शेतात साचले. येता सूर्य झाले वाफ निघाले पुन्हा आकाशात बरसायला पुन्हा पावसाळ्यात. पावसाच्या धारा येती जरा जरा झाकाले नव सोसाट्याचा वारा. रस्त्याने ओहळ जाती खळखळ जाग जागी खाचांमध्ये तुडुंबले जळ. जोमे अंगावारे काया थर थरे घरट्यात घुसून या बसली पाखरे बसली पाखर. अरे समझ से बोलने का तो बहुत से बात एकदा एक छत्री उडाली हे मुंच्या देशात उलटी जाऊन पडली. खेळून वाटले केवढी होती होई ओळीत बसले नावाडी येऊन. छत्री उडाली जळणात येऊन. पावसा पावसा लवकर ये छत्री माझी भिजू दे. छत्री माझी आहे छान सात रंगी जणू कमान. म्हणून म्हणतो लवकर ये पावसा पावसा लवकर ये. छत्री माझी भिजू दे. काय छान बोलायचं. इकडे लक्ष. ए परत पाऊस पडायला लागला. जायचं का आपण भिजायला? कोणी बघायच्या आत जाऊया. चल. माझ्यासाठी खाली
जरी